तुम्हाला माहीत आहे का, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांवरच एक असं पुस्तक होतं, जे ब्रिटिश सैनिकांना वाचायला दिलं जायचं? त्या पुस्तकाचं नाव आहे, शिवाजी, द ग्रँड रेबल, लेखक डॅनिस किंकेड. हे साधं पुस्तक नाही. हे जगाला शिवरायांची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक आहे. शिवरायांवर भारतीय आणि मराठी लेखकांनी असंख्य ग्रंथ लिहिले, पण या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की, ना भक्तिभाव, ना ब्रिटिश पूर्वग्रह. फक्त इतिहास, तोही जागतिक आणि तटस्थ दृष्टिकोनातून. कारण आधीच्या अनेक ब्रिटिश इतिहासकारांनी शिवाजी महाराजांना लहान प्रादेशिक सेनानी, मुघलांना त्रास देणारा बंडखोर, राजकीय अस्थिरतेचं कारण, अशा अत्यंत संकुचित चौकटीत अडकवून दाखवलं. काहींनी गनिमी काव्याला अनेय युद्धतंत्र म्हटलं आणि स्वराज्याला फक्त बंड म्हणून सादर केलं. मात्र डॅनिस किंकेड या परंपरेला पूर्णपणे मोडतो. तो म्हणतो, शिवाजी वॉज नॉट रेबेलिंग अगेन्स्ट पॉवर, ही वॉज रिऑर्गनायझिंग पॉवर. ही एकच ओळ पुस्तकाचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकते. या पुस्तकात शिवरायांना फक्त राजा आणि सैन्यप्रमुख म्हणून नाही, तर धोरणात्मक राज्यकर्ते, किल्ल्यांचे तंत्रज्ञ, समुद्रशक्तीचे शिल्पकार, लोकांवर राज्य करणारे परिवर्तनकर्ते आणि स्वराज्याच्या संकल्पनेचे मूळ वास्तुकार म्हणून दाखवलं आहे. बालपणापासून स्वराज्य उभारणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचं वर्णन, किल्ले, आरमार, प्रशासन, समाजविश्वास हे सगळं पुरावे, दस्तऐवज आणि राज्यशास्त्रीय मूल्यांकनांवर आधारित आहे. म्हणून द ग्रँड रेबल हे फक्त इतिहासपुस्तक नाही. ते जगाच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्शोध आहे. हे पुस्तक शेवटी एकच सत्य ठामपणे स्पष्ट करतं, छत्रपती शिवाजी महाराज सत्तेविरुद्धचं बंड नव्हते. ते न्याय, लोककेंद्रित आणि स्वाभिमानी व्यवस्थेची निर्मिती होते. जर तुम्हाला शिवरायांना निष्पक्ष, प्रामाणिक आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जाणून घ्यायचं असेल, तर शिवाजी, द ग्रँड रेबल हे पुस्तक नक्की वाचा. जय शिवराय.